सो हे वॉट इज अप गाईज, होप यू आर हॅविंग अ डिलिशियस डे. मी हर्ष पाटीलचं स्वागत करतो आपल्या चॅनल पाटील रसोईवर. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण आहोत अलिबागमध्ये आणि अलिबाग बोलला तर इथं मच्छी वगैरे आलंच, मटन चिकन आपण खातोच आपल्या इथं. तर आता आम्ही चाललो एका रेस्टॉरंटला, वैभव करून एक रेस्टॉरंट आहे, तिकडं थाली खायला चाललोय. तर आता जाऊन आपण त्यांची थाली चेकआउट करू आणि बघू काय काय मच्छी वगैरे मध्ये पण व्हेरिएशन घेऊ. कसं लागतंय, काय आहे, कसं आहे, ते सगळं तुम्हाला मी दाखवतो. व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. तर आता विदाऊट वेस्टिंग एनी टाइम जाऊ. आता आम्ही इथं थाल्या ऑर्डर केल्यात, मटन थाली, चिकन थाली, सुरमई थाली. तर आता बघू, थालीची ऑर्डर दिली. थाल्या आल्यावर मी तुम्हाला दाखवतो कसं आहे, काय आहे. ही आहे गाईस आपली सुरमई थाली. ग्रेव्ही भेटलाय, फ्राय भेटलाय, राईस, भाकरी आणि सोलकढी. ही आहे आपली मटन थाली. मटन सुक्का, ग्रेव्ही, सोलकढी, राईस आणि एकच भाकर दिले, कारण की त्यांच्याकडे नव्हते, ते बोले परत आणतोय. तर आता आपण टेस्ट करून आणि मग तुम्हाला सांगतो. मटन थाली, भाकरी वगैरे गरम गरम दिले एकदम. मटन सुक्का, पीसची क्वांटिटी चांगली आहे. ओ माय गॉड, नल्ली दिले गाईस. बस मस्त आहे, असं स्मोकी फ्लेवर येत आहे आणि स्पायसी आहे आणि मटन पण एकदम सॉफ्ट आहे. तुम्हाला मी दाखवतो. मटन आहे, बघू शकता, एकदम सॉफ्ट आहे मटन, लगेच हे होतं आहे. मटन असणार मला खूप आवडतं. तर आता मी थाली एन्जॉय करतो आणि लास्टला रिव्ह्यू देतो तुम्हाला. थोडं काय सांगायचं मन नाही माझा, पण आमच्या ग्रुपमधला एक व्हेजिटेरियन आहे, व्हेज पुलाव मागवला आहे, दिसायला चांगला वाटतं आहे. तर नंतर याचा पण तुम्हाला रिव्ह्यू देतो आहे. नाही व्हेज पुलाव, सॉरी हा, त्याचा वाईट नका वाटून घेऊ, पुलाव आहे. तर हे आहेत आपले कोलबी फ्राय, कोलबी फ्राय क्रिस्पी आहे, थोडासा गोड गोड लागतं आहे, पण मस्त आहे. मॅरिनेशन वगैरे परफेक्ट आहे. तर हा माझा अलिबागचा दुसरा व्लॉग आहे. मी याआधी अलिबागला जाऊन असंच थालीचा फूड रिव्ह्यू केला होता. तर तुम्ही नसेल बघितलं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईन, तुम्ही नक्की चेकआउट करायला, तुम्हाला नक्की आवडेल. ही मटन थाली तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. अलिबागमध्ये लोक जाऊन फिश वगैरे खातात, पण मला मटनच आवडतं, सो मी मटनच खातो बाहेर जाऊन पण. आणि तुम्ही अलिबाग किंवा असा ठिकाणी जाऊन कोणती थाली खाणं प्रेफर करता ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्सना पण सांगा. आपले 1K लवकरच होतील जर तुम्ही केलं तर. भेटू परत एकदा अशाच फूड ब्लॉगमध्ये लवकरच. तोपर्यंत थँक्स अ लॉट.